पिकनिकची मस्ती. क्लासरूम मध्ये मुलं काय करतात? टीचर नसतील तेव्हा मस्ती करतात आणि टीचर असतात तेव्हा अभ्यास करतात. पण विचार करा, जर मुलं अभ्यासाला बोर झाली तर मग काय करायचं? बनी यार, हा टॉपिक समजाव ना मला. गट्टू प्लीज यार, आता नाही. कालपासून ट्युशनच्या एका प्रोजेक्टचा विचार करून थकलोय मी पूर्ण. तू अगदी बरोबर बोलतोस यार. मी पण ट्युशन स्कूल आणि स्कूल ट्युशन मध्येच अडकलो बे यार. ना खेळायला जाऊ शकत आहे आणि नाही कुठे फिरायला जाऊ शकत आहे. ही फक्त तुझीच नाही, अख्ख्या क्लासची अवस्था आहे. गट्टू बघ, सगळे किती प्रेशर मध्ये बसले. कोणी मस्ती करायच्या मूड मध्येच नाहीये. बघायचंय तुला? असं म्हणून बन्नीने चिंकीला आवाज दिला. ए चिंकी चिंकी, वेअर इज द की? बन्नी प्लीज यार, आता नाही. बघितलंस गट्टू, चिंकीला तर भांडायचं सुद्धा नाहीये. गट्टूने काहीतरी विचार केला आणि उठून म्हणाला, कुणालाही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. मला माहितीये की तुम्हाला वर्गातल्या 4 भिंतींमधनं बाहेर पडायचं आहे, एन्जॉय करायचं आहे. हो गट्टू, त्याच्यासाठी काय करावं लागेल? क्लासची पिकनिक. तसंही कोरोनाच्या नंतर आपला वर्ग कुठे बाहेर नाही गेलाय. ये, पण मिश्रा सर नाही ऐकणार. त्यांना तर पोर्शन कंप्लीट करायचंय. तुम्ही त्याची चिंता करू नका, फक्त मी सांगतो तेच करा. गट्टूने सर्वांना प्लान सांगितला आणि मिश्रा सर वर्गामध्ये आले. वेलकम सर. थँक्स बाळांनो. पण तुमच्या एनर्जीला काय झालंय? सॉरी सर, पण आम्हाला पण तुमची एनर्जी काही डाऊन वाटू लागलीये. रोज रोजचं तेच रुटीन. चला, काही हरकत नाही, पुस्तकं काढा. आज आपल्याला पोएट्री शिकायची ना. मग सर कविता शिकवू लागले. चिमणीने चोचीतून आणला दाणा, दाणा चोचीतून खाली पडला. दाणा चोरायला पळाली मुलं, पण झाड बनून राहिला तो. बनी, बोल, मला काय समजलंस? सर, दाण्यामध्ये ॲटिट्यूड होता. आणि हे ऐकताच सर्व वर्ग हसू लागला. अरे बापरे, फार बिकट परिस्थिती आहे. अरे बन्नी, जरा रील्स कमी बघत जा. चिंकी, तू सांग. सर, मी सांगू? ठीक आहे गट्टू, तू सांग. सर, चिमणीने कुठून तरी तिच्या बाळांसाठी दाणे, ज्याला आपण धान्य किंवा मग कोणतं तरी सीड म्हणतो, ते आणलं. पण अचानकपणे चिमणीची चोच उघडली आणि तो दाणा खाली पडू लागला. आमच्यासारखी मस्तीखोर मुलं त्या धान्याला कॅच करायला पळतच होतो, तेवढ्यात दाणा जमिनीवर पडला आणि त्या बीजाने एक झाड तयार झालं. मुलं दाण्या विसरली आणि झाडासोबत खेळू लागली. वा गट्टू, शाबास. बन्नी, तू का नाही सांगू शकलास? सर, बनी फक्त घरी कैद असतो. ट्युशनला जातो, एक्स्ट्रा क्लासेसला जातो, मोबाईल बघतो, मग तो नेचरला कसं बघू शकेल सर? वा गट्टू, काय आयडिया दिलीस. बाळांनो, तुमच्यासारखी माझी अवस्था झालीये. मीही बरेच दिवस झाले बाहेर जाऊन नेचरला भेटलो नाहीये. आपण एक काम करूया, ही कविता नेचर कडनंच ऐकूया की झाड कसं तयार होतं. पण सर, म्हणजे आपण काय करायचं? म्हणजे की आपण पिकनिकला जायचं. मग काय होतं, दुसऱ्या दिवशी बसमध्ये बसून गट्टू चिंकीचा वर्ग पिकनिकला निघाला. शहराच्या बाहेर निसर्गाकडे. कोणत्या तरी स्ट्रॉबेरीच्या शेतांमध्ये एक छोटासा पिकनिक स्पॉट होता. हिरवे हिरवे थंड थंड हवेचे मुलायम मुलायम डोंगर होते आणि चहूकडे मोकळा आसमंत. जमिनीवर पाय ठेवताच सर्व मुलांमध्ये एक्साइटमेंटचा संचार झाला. वाव, काय व्हिज्युअल आहे, काय दृश्य आहे. किती थंड थंड आणि फ्रेश फ्रेश वारा सुटलाय. असं वाटतंय की हा वारा मी पिऊन टाकावा. चिंकी, इथे मध्ये मध्ये हलका हलकासा पाऊस पण पडतो, त्यासाठी पण पोटामध्ये जागा ठेवा. मग काय, मिश्रा सरांनी जोरात शिट्टी वाजवली. शिट्टीचा आवाज ऐकताच मुलं इकडे तिकडे पळू लागली. मखमली गवतामध्ये पडू लागले, सावरू लागले, उठू लागले, गाऊ लागले, नाचू लागले. वाऱ्या संगे गप्पा मारत एन्जॉय करू लागले. मुलांनो, मजा येते ना? हो सर, खूप मजा येते. तेव्हा हलकासा पाऊस सुरू झाला आणि त्यामुळे सर्वजण जास्त मस्ती करू लागले. वाव सर, मी खिडकीच्या काचेमधून पाऊस खूप वेळा पाहिला होता. पण खरी मजा तर पावसामध्ये भिजण्यात आहे. तेव्हा गट्टूने पाहिलं की स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये एक शेतकरी उभा आहे.
आणि मुलांना बोलवत आहे. सर, असं वाटतंय की ते आपल्याला शेतामध्ये बोलवतायत. त्याच्यासाठी थँक्स मला म्हणा. मी तुमच्यासाठी स्ट्रॉबेरीचं अख्खं शेत बुक केलंय. चला एन्जॉय. मग मुलं स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये पोहोचली. रंगीबेरंगी, आकर्षक आणि ज्युसी स्ट्रॉबेरी बघून सर्वांच्या तोंडाला पाणी सुटलं आणि प्लांट वरून एक एक स्ट्रॉबेरीज निघून त्यांच्या तोंडामध्ये जाऊ लागली. फ्रेश फ्लेवरची मजाच काही और असते. यानंतर सर्वजण खूप फिरले. मग सर्वांनी मिळून डोंगरावर काही फन गेम्स पण एन्जॉय केले. गट्टूने रेस मध्ये सर्वांना हरवलं. चिंकीने चिमणीचं एक सुंदर गाणं गायलं आणि बंदीने गिटार वाजवली, ज्यावर गट्टूने डान्स केला. सर्वांनी टाळ्या वाजवून फंक्शनला खूप एन्जॉय केलं. चला आता सर्व आपण मिळून लंच करूया. मग सर्वांनी आपापले टिफिन्स उघडले. मिश्रा सरांचा टिफिन सर्वात लांब आणि सर्वांसाठी होता. मी सगळ्या 7 दिवसांच्या 7 भाज्या एकत्र आणल्यात. ज्यांना ज्यांना आवडतात त्यांनी खाऊन घ्या. गट्टू चिंकीने त्यांचा टिफिन सर्वांसोबत शेअर केला. आणि मग लंच संपताच सर्वांनी तिथल्या मोकळ्या हवेमध्ये थोडा वेळ आराम केला. आणि मग मिश्रा सर म्हणाले, मुलांनो, नेचरचं पुस्तक सर्वात मोठं असतं. ते आपल्याला अशा अशा गोष्टी शिकवतं जे आपण 4 भिंतींमध्ये बसून नाही शिकू शकत. आता त्या शेतकऱ्याने तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवलं की एका छोट्याशा दाण्यापासून त्याचं पीक बनण्यापर्यंत कसं तयार होतं. आपण अजूनही फिरूया आणि अजूनही जाणून घेऊया. पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. ती कोणती सर? नेचरचा सदैव सन्मान करा. गट्टूच्या सोबतच सर्व मुलांनीही मिश्रा सरांची ही गोष्ट मनोमन मान्य केली आणि अशा प्रकारे गट्टूच्या क्लासची पिकनिक फार सक्सेसफुल झाली. गट्टू व्हिजिट अ फार्म. गट्टूच्या बाबांचे खूप खूप सारे मित्र होते आणि त्यांचे सगळे मित्र त्यांच्या घरी येत जात असत. त्यामुळे गट्टू आणि चिंकीची बाबांच्या सगळ्या मित्रांसोबत चांगली मैत्री होती. बाबांचे मित्र जेव्हा यायचे तेव्हा रिकामे हाती यायचे नाहीत. गट्टू चिंकीसाठी काही ना काही नक्की आणायचे, जसं की खूप सारे चॉकलेट्स, आईस्क्रीम आणि बरंच काही. एका रविवारची गोष्ट आहे. गट्टू, चिंकी आणि बाबा तिघांनाही सुट्टी होती. त्यामुळे सगळे रिलॅक्स बसले होते. तेवढ्यात बाबा म्हणाले, मुलांनो तयार व्हा, तुमचे मनीष काका येतात. हे ऐकून तर गट्टू चिंकी खूप 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 खुश झाले आणि नाचू लागले. ये बा अदा बा मुलाहिजा, होशियार, आपले प्रिय प्रिय मनीष काका येत आहेत. गट्टूने मनीष अंकल येण्याची खबर अगदी रॉयल अंदाजात सुनावली आणि तेवढ्यात मनीष अंकल आले. अरे शेतकरी आहे मी, कुणी राजा महाराजा नाही. काकांच्या हातात त्यांच्या शेतातल्या हिरव्या भाज्या आणि फळे होती. अरे मनीष, तू आमच्यासाठी काही राजा महाराजापेक्षा कमी नाहीयेस. अरे जेव्हा येतोस तेव्हा शेतातनं आमच्यासाठी छान फ्रेश भाज्या आणि फळं घेऊन येतोस. आता इतकं मोठं मन आणि शहराबाहेर एवढं मोठं शेत तर कोणी राजा महाराजाच असू शकेल. हे ऐकून मनीष काकांसोबतच आई देखील हसू लागली. आणि मग आईने मनीष काकांकडनं सगळं सामान घेतलं आणि ती आत गेली. हॉलमध्ये गट्टू चिंकी बाबांसोबत मनीष काकांसोबत गप्पा मारू लागले. खरं तर मनीष काका इंजिनियर होते, पण त्यासोबतच ते शेती करायचे. शहरालगतच त्यांची भरपूर मोठी जमीन होती. सांगा गट्टू चिंकी, कधी जायचं आपलं फार्म बघायला? जेव्हा तुम्ही न्याल. अरे मनीष, हे केव्हाचेच तयार होऊन बसलेत. तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा दोघांना घेऊन जा शेतात. अरे मग आजच चला, आज माझ्याकडे वेळच वेळ आहे, चला. हे ऐकून तर गट्टू चिंकी नाचू लागले. ये आम्ही शेतात जाणार, आम्ही शेतात जाणार. मग गट्टू चिंकी पटापट तयार झाले. मग मनीष काकांसोबत त्यांच्या कारमध्ये बसून फार्मकडे निघाले. जसं गट्टू चिंकीने त्या जमिनीवरती पाय ठेवला, त्यांना फ्रेश हवा आणि नेचरच्या शांतीचा अनुभव आला. वाव, असा ताजा ऑक्सिजन आणि शांतता शहरात कधी मिळूच शकत नाही. काका, तुमचं शेत कुठे आहे? ते बघा समोर. गट्टू चिंकीने समोर बघितलं तर ते बघतच राहिले. समोर अशी सुंदर हिरवळ आणि त्या हिरवळीच्या मधोमध छान फार्म हाऊस होतं, ज्याची कल्पना कोणी स्वप्नात सुद्धा करू शकत नव्हतं. गट्टू चिंकीने फार्म बघितलं आणि ते दोघेही त्या दिशेने धावू लागले. तेवढ्यात त्यांना तिथे कुत्र्याच्या भुंकण्याचा जोरदार आवाज आला.
गट्टू चिंकीने पाहिलं की एक कुत्रा त्यांच्या दोघांकडे धावत येतो आहे. कुत्र्याला बघून चिंकी जोरात ओरडली. ओ मॅजिक! गट्टू बघ, आपला मॅजिक किती मोठा झालाय. आणि दोघेही मॅजिकला हाका मारत दुप्पट वेगाने मॅजिकच्या जवळ आले. मॅजिक दोघांना चाटू लागला. गट्टू चिंकीने त्याचे लाड केले आणि खास त्याच्याकरता आणलेले बिस्किट्स त्याला खाऊ घातले. खरं तर मॅजिक हा गट्टू चिंकीचाच डॉगी होता. जेव्हा तो छोटा होता तेव्हा बाबा त्याला घेऊन आले होते. आईला डॉगी आवडत नाही म्हणून मनीष काका मॅजिकला आपल्यासोबत फार्म हाऊसवर घेऊन आले होते. मॅजिक आता बराच मोठा झाला होता आणि तरीही त्याने गट्टू चिंकीला ओळखलं होतं. मग गट्टू चिंकी, मॅजिक आणि मनीष काका चौघही फार्म फिरू लागले. मॅजिक सगळ्यात पुढे होता. जणू काही तो गट्टू चिंकीला सगळं शेत दाखवत होता. गट्टू चिंकी, मी तर इथे येतच असतो, पण मॅजिक फार्म सोडून कुठेही जात नाही. फार्मची देखभाल आणि फार्मची पूर्ण जबाबदारी मॅजिकवर आहे. मग गट्टू चिंकीने भाज्यांचं शेत पाहिलं, ज्यात टोमॅटो, पालक, गाजर आणि गोबीचं शेत होतं. गट्टू चिंकीने एक एक लाल गाजर जमिनीतून काढलं आणि पाण्याच्या वाहत्या धारेत त्यांना धुवून छान खाऊ लागले आणि खाता खाता गप्पाही होऊ लागल्या. वाव काका, असं वाटतंय मी गाजर नाही तर निसर्ग चाखतोय. खरंच किती ताजा आहे, किती छान वास आहे, किती गोड आहे. आम्ही जेव्हा बाजारातून गाजर आणतो त्याला अशी चव नसते. त्याची दोन कारणं आहेत. एकतर ते फ्रेश नसतात आणि दुसरं महत्वाचं कारण ते केमिकल्सचा यूज करून उगवले जातात, जसं की कीटकनाशक आणि रासायनिक खतांचा वापर करून. पण आमच्या शेतात 100% सगळं ऑर्गॅनिक आहे. त्यामुळे पोस्ट सारखी खतं ही शेतातच तयार होतात आणि सगळ्या प्लांट्सला दिले जातात. त्याचीच कमाल आहे ही. मग गट्टू चिंकीने कंपोस्टचा प्लॅन पाहिला. त्यांनी मग शेतातले वेगवेगळे डिपार्टमेंट्सही पाहिले. त्यातला एक होता डेअरी डिपार्टमेंट, ज्यात खूप साऱ्या गायी आणि म्हशी होत्या. त्यांचं दूध काढून त्या प्रोसेस होत होत्या. इथे काही वाया जात नाही. गायीला दिलेल्या चाऱ्यातूनच दूध मिळतं आणि चाऱ्याचं जे गोबर बनतं त्यापासून कंपोस्ट बनतं. मग त्यांनी एक डिपार्टमेंट बघितलं, जिथे खूप साऱ्या कोंबड्या होत्या. त्या फार्मला अंडे देण्याचं काम करायच्या. मग गट्टू चिंकीने फिश डिपार्टमेंट पाहिलं. एक खूप मोठा अंड्याच्या आकाराचा तलाव बनवला होता. त्यात खूप सारं फ्रेश पाणी होतं आणि त्यात रंगीत मासे पोहत होते. या प्रकारे गट्टू चिंकीने मॅजिक सोबत आणि मनीष अंकल सोबत फिरून फार्मचा कोपरा पाहिला. मग त्यांनी काका आणि काही मजुरांसोबत तिथे जेवण केलं. जेवणात ज्वारीची भाकरी, मेथीची हिरवी भाजी, सोबत फ्रेश कांदा, गाजर, मुळा, हिरवी मिरची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या देखील होत्या. वा, असं जेवण मी आजपर्यंत कधीच केलं नव्हतं. खरंच हे सगळं खूप भारी आहे. मग गट्टू चिंकीने थोड्या वेळ फार्म हाऊस मध्ये आराम केला. फार्म हाऊस हे ब्युटिफुल फार्म मध्ये बसलेलं एक सुंदर असं घर होतं, ज्यात शहरातल्या सगळ्या सुखसोयी होत्या. मग गट्टू चिंकीने मजदुरांसोबत फिरून त्यांच्यासोबत त्यांचं काम समजून घेतलं आणि त्यासोबतच त्यांच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. आणि पाहता पाहता संध्याकाळ झाली. आता वेळ आली होती फार्म सोडायची. गट्टू चिंकी आणि मनीष अंकल कारकडे चालू लागले तेव्हा मॅजिकही मागे मागे येऊ लागला. मॅजिक, तू आता आमच्या मागे नको येऊस. आम्ही आता जातोय, पण डोंट वरी, आम्ही पुढच्या रविवारी नक्की येऊ. हे ऐकून परत मॅजिक फार्म हाऊस कडे पळाला आणि गट्टू चिंकी कारमध्ये बसून शहराकडे जायला निघाले. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.